तर आजच्या व्लॉगमध्ये आपल्याला जायचं होतं वणीगडावर आणि त्यासाठी गाडीची सोय तर काही नव्हती. मग सुशाभाऊची गाडी होती पण ती चेतन वापरत होता. मग त्याच्या साईटवर जाऊन आम्ही ती गाडी घेऊन आलो पहिले आणि निघालो वणीगडाकडे. विशेष म्हणजे आज होती अष्टमी आणि देवीचे वार पण चालू होते. सो म्हटलं चला जाऊन येऊया. पण इतके इझिली तर देवी काय आम्हाला पावणार नव्हती. सो आमच्या गाडीचं झालं टायर पंक्चर आणि मग ते पंक्चर जोडता जोडता आम्हाला खूप टाइम होऊन गेला. तर आम्ही निघालो होतो भर दुपारी आणि आमच्या तेजा भाऊचं म्हणणं होतं की संध्याकाळी गर्दी कमी असणार आहे. म्हटलं ठीक आहे बघू. एंट्री गेट जवळ पोहोचलो आणि मग सुरू झाला घाट. त्यावर मस्त मी गाडी चालवत हवा केली आणि येऊन पोहोचलो पायथ्याशी. हे आपले भाई लोक आपल्या सोबत होते आणि मग तिथंच पूजावाल्याकडे आम्ही चपला काढल्या आणि निघालो दर्शनाला. एंट्री गेटला एक त्रिशूल बघितलं आणि वरती बघत होतो तर गर्दी पण जास्त काही नव्हती. सो आम्हाला दर्शन इझिली भेटणार होतं आणि मस्त व्ह्यूचा एन्जॉय करत आम्ही पोहोचलो होतो गाभाऱ्यात. आणि मग झालं आपल्या वणीगडाच्या भगवतीचं म्हणजेच सप्तशृंगी मातेचं दर्शन. आणि मग देवीचं कुंकू लावून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. परतीच्या प्रवासाला निघताना आम्हाला दिसलं सह्याद्रीचा एक अनोखा अजूबा म्हणजेच नेड. या नेड्याची काही लोक धार्मिक तर काही नैसर्गिक बाजू मांडतात. तर अशाच प्रकारच्या कंटेंटसाठी मला फॉलो करा आणि भेटू पुढच्या नवीन व्लॉगमध्ये.